मंदिरातील स्तंभांवर, कमानीवर, दरवाजांच्या चौकटीवर तुम्हाला नक्षीदार कोरीव अशा काळ्या पाषाणातील मूर्ती पाहावयास मिळतात। मंदिराचा गाभारा हा मध्यम असून त्याच्या डाव्या बाजूस एक मोठे सभागृह आहे। संपूर्ण काळ्या पाषाणातील रंकभैरवाचे मंदिर पाहिल्यावर मन प्रसन्नच होते। या मंदिराच्या परिसरात गर्द झाडी आहे, त्यामुळे शहरात असून देखील या मंदिरात आपल्याला गारवा जाणवतो। या मंदिराच्या आवारात तुम्ही इथे बऱ्याच गोष्टी पाहू शकता, त्यामुळे सगळा शिणवटा दूर होण्यास मदत होते। त्यात मंदिरात गेल्यावर गाभाऱ्यातील मूर्ती तुमचे अधिकच मन वेधून घेते। तर आता आपण आहोत रंकभैरवाच्या मंदिरामध्ये, मूळ गाभाऱ्यामध्ये आपण पाहतोय पाठीमागे रंकभैरवाची अशी सुंदर अशी मूर्ती इथे स्थापन केलेली आहे आणि त्याची सुंदर अशी पूजा आज देखील मांडलेली आहे, अशी रोज मांडलेली असते। त्याचबरोबर रविवारी पालखी सोहळा, दर रविवारी पालखी सोहळा असतोय आणि त्याचबरोबर ह्या सभा मंडपातून जर आपण डाव्या बाजूला गेलो तर आपल्याला एक मोठं सभागृह दिसतं। चला आपण जाऊया सभागृहामध्ये।